आश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरुवात झालेली आहे शारदीय नवरात्र उत्सवाला. 9 दिवसात आपण ज्या काही 9 देवींची पूजा करत असतो, म्हणजे दररोज विशेष एक देवीचे रूप असतं, त्या देवीची आपण पूजा करत असतो. तर यासोबतच आपण पूजा करतो, आरती करतो, दररोज घटाला एक माळ वाहतो. त्यासोबतच कलशस्थापनाही बाजूला केली जाते. या कलशस्थापनेसोबतच आपण अजून एक या पूजेसोबतच आपण देवीची अजून एक कुंकुमार्चन म्हणून देवीची जी काही पूजा आहे, म्हणजे देवीच्या मस्तकापासून ते पायापर्यंत आपण जे काही कुंकुमार्चन ही सेवा करत असतो, ती देवीला अगदी प्रिय आहे. ही सेवा देवीला खूप आवडते. या पूजेसोबतच आपण अजून एक सप्तशती म्हणून जो काही ग्रंथ आहे, तो आपण या 9 दिवसात वाचत असतो. या ग्रंथालाही खूप असे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर या ग्रंथामध्ये आपण किती अध्याय दररोज वाचायचे आहेत, त्यासोबतच 9 दिवसा म्हणजे किती अध्याय वाचायचे किंवा दररोज वाचायचे का, किंवा दररोज एकच अध्याय वाचायचा का, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जो कोणी देवी दुर्गा आणि तिच्या 9 रूपांची पूजा करतो, त्याला सुख, समृद्धी, कीर्ती, वैभव, संपत्ती यासोबतच यश प्राप्त होत असते. तर नवरात्रीमध्ये सण हा अत्यंत महत्त्वाचा, प्रिय आणि देवीची पूजा करण्यासाठी प्रिय मानला जातो. तर दुर्गा सप्तशतीमध्ये 13 अध्याय आहेत. तर ज्यामध्ये 700 श्लोकांमधून दुर्गा देवींची जी काही पूजा केली जाते, ते या अध्यायामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर 13 अध्यायांमध्ये देवी दुर्गेचे 3 पात्र सांगण्यात आलेले आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण करताना म्हणजेच वाचन करताना आपल्याला ती पोथी लाल कपड्यामध्ये, अगदी लाल स्वच्छ वस्त्रामध्ये ठेवायची आहे. अगदी स्वच्छ वस्त्र अंथरून त्याच्यावर पोथी ठेवायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, मग फूल आणि अक्षदा व्हायचं आहे. त्यानंतरच आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि त्यासोबतच या पोथीचे वाचन तुम्ही एका दिवसात पूर्ण करू शकता. जसे की सप्तमीला, अष्टमीला किंवा नवमीला किंवा कुठल्याही नवरात्रीमध्ये एखाद्या दिवशी तुम्ही हे वाचन अगदी आरामात पूर्ण करू शकता. अगदी छोटंसं सप्तशतीचे हे वाचन आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवनात जे काही दुःख, दारिद्र्य आहे, ते कमी होऊन आपल्याला सुखाची प्राप्ती होण्यास मदत होते. तर या सप्तशती ग्रंथाची निर्मिती कशी झाली, तर राक्षसांचा जेव्हा देवीने राक्षसाचा वध केला, तेव्हा विश्रांतीसाठी जेव्हा देवी सप्तशृंगी गडावर आली आणि मार्कंडेय ऋषीला देवी महात्म्य लिहिण्यास सांगितले देवीने, देवीच्या आज्ञेवरूनच मार्कंडेय ऋषीने सप्तशती ग्रंथाची प्राप्ती केलेली आहे. स्वतः देवीचा आशीर्वाद या ग्रंथाला लाभलेला आहे. म्हणूनच नवरात्रीमध्ये सप्तशती ग्रंथ वाचण्याला खूप असे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून या नवरात्रीमध्ये तुम्ही एकदा तरी सप्तशती या ग्रंथाचे वाचन करावे व आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य आहे, त्याला नष्ट पावण्यास आपल्याला जी काही ग्रंथ वाचून जे काही सुख, समाधान मिळते, घरात शांतीचं वातावरण तयार होतं. तर हे ग्रंथ नक्कीच वाचून देवीची आपल्यावर जी काही कृपादृष्टी आहे, ती आपल्याला मान्य करून घ्यायची आहे, प्राप्त करून घ्यायची आहे.